पाटोदा शुक्लेश्वर येथील श्री दत्त मंदिर देवस्थानाच्या 125व्या वर्धापन दिनाच्या या ऐतिहासिक क्षणी मोठा उत्साह पाहायला मिळालाय. चला या सोहळ्याचा आढावा घेऊया. भातकुली तालुक्यातील वाठोळा शुक्लेश्वर येथील श्री दत्त मंदिर देवस्थानचा 125वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. चक्रधर स्वामी दत्तात्रेय महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सुप्रसिद्ध चित्रकार प्राचार्य धनंजय वर्मा, उपाख्य महंत वैद्यराज बाबा यांच्यावर आधारित आचार धर्म आणि योगी प्राचार्य धनंजय वर्मा चित्रकार ते महंत वैद्यराज बाबा या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकाचे लेखन त्यांच्या विद्यार्थी, शिष्य आणि भक्तगणांनी केले आहे. कार्यक्रमादरम्यान भूपेंद्रभाई पांड्या, गोपीराज बाबा, वर्धनस्थ बाबा रणाईस, न्यायाधीश वसुधा भोसले, आमदार राजेश वानखडे, आमदार प्रवीण तायडे यांसारख्या मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवली. मान्यवरांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. महाराष्ट्रभरातील मानभाव पंथीय साधुसंत, राजकीय नेते आणि नागरिकांनी या सोहळ्याला उपस्थित राहून वातावरण भक्तिमय केले. सर्वप्रथम महंत वैद्यराज वर्मा महाराजांना माझं विनम्र अभिवादन. आणि ह्या कार्यक्रमाला मला महंतांनी स्वतः आमंत्रण दिल्यासारखं आहे. मी यापूर्वी या ठिकाणी कधीही आली नाही, पण त्यांचे आशीर्वाद आणि त्यांचे वाइब्स मला या ठिकाणी ओढून घेऊन आले. आणि या ठिकाणी मी सकाळपासून आलेली आहे आणि सकाळपासून मी पाहिलं आणि मला जे फिलिंग झाले की इथे सर्व त्यांचे आत्मीयता, त्यांच्याबद्दल असणारी सर्व माणसं इथे आली होती आणि प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते, त्यांच्या आठवणी होत्या. आणि कार्यक्रम इतका अतिशय सुंदर झाला. आणि त्यांच्या पुस्तक रूपाने कीर्तिताईंनी एक वारसा चालवलेला आहे आणि हा वारसा पूर्णपणे पुढे नेण्याची तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे. इतकं सुंदर पुस्तक कीर्तिताईंनी अनुभवरूपी त्यांच्या आयुष्यावर लिहिलेलं आहे. तर मला या ठिकाणी एवढंच सांगावंसं वाटतं की खरोखर हे आशीर्वाद आहे जे आपल्याला अशा पवित्र भूमीमध्ये ओढून आणतात. मी ठाण्यावरून आहे. वसुधा भोसले. हे मंदिर फार प्राचीन आहे. माझे पूर्वज म्हणजेच किसनसिंग नब्बूसिंग सोलंकी यांनी ही बांधलेलं मंदिर आजही त्याची परंपरा तशा तशी सुरू आहे. आणि महंत वैद्यराज बाबा, उपाख्य प्राध्यापक धनंजय वर्मा यांनी त्या मंदिराला आणि त्या उंचीला एक अजून भरारी दिलेली आहे. नुसतं महाराष्ट्रातूनच नव्हे तर अमृतसर, चंदीगड, दिल्ली, मुंबईपासून सगळ्याच ठिकाणचे साधुसंत आज इथे उपस्थित होते. आणि त्याला मुख्य कारण होतं की धनंजय वर्मा, चित्रकार ते महंत वैद्यराज बाबा यांच्याशी सर्वांना असलेली ओढ. आणि त्यामुळे सर्व स्तरातून सर्व मंडळी इथे आज आवर्जून उपस्थित होती. कार्यक्रमाचं मुख्य कारण असं होतं की महंत वैद्यराज बाबांबद्दल अनेक लोक त्यांची मनोगतं बोलत होती की बाबा गेलेत पण त्यांनी आमच्या आयुष्यात असा बदल केला, बाबा होते तर आमच्या आयुष्याला एक वेगळं वळण होतं. तर मग ते सर्व आपण जमा करून एक पुस्तक रूपात का प्रकाशित करू नये असा एक विचार मनात आला. आणि आजच तो दिवस उगवला, 18 जानेवारी, ज्या दिवशी बाबांचा जन्मदिवसही आहे. आणि मानवता, धर्म आणि योगी हे एक पुस्तक इथे त्यांच्या जीवनावर आधारित प्रकाशित करण्यात आलेलं आहे. बहुत सुंदर वातावरण है यहाँ पर. प्राचीन जो भगवान की मूर्तियाँ हैं और जितनी श्रद्धा से उसकी पूजा की जा रही है, मैंने स्वयं यहाँ अनुभव किया. जो ऊर्जा है, जो एनर्जी है यहाँ के स्वरूपों में, ये अनुभव करने योग्य है. मंदिर का जो पवित्र वातावरण है और एक आंतरिक चेतना जिसकी जागृत हुई है ऐसे महापुरुष के द्वारा जहाँ पर ये सेवा की गई, अपना स्थान समझ के अपने इष्टदेव की पूजा की गई, वो अनुभव, वो स्पंदन यहाँ पर आकर के जो अनुभव करे उससे ही पता चलता है. बहुत सुंदर वातावरण और मुझे बड़ी प्रसन्नता हो रही है. मैं इतना ही कहना चाहता हूँ कि ऐसे छोटे से गांव में इतना दिव्य स्वरूप जो विराजमान है, आप यहाँ पर आइए, अनुभव कीजिए. और आधुनिक युग में जो मनुष्य के पास सब कुछ है, संपत्ति है, सत्ता है, सब कुछ, लेकिन आंतरिक शांति की खोज है,
वो आंतरिक शांति ऐसे स्थान पर आकर के प्राप्त होती है और ये शांति जिसको मिलेगी वही अपनी संपत्ति का, सुविधाओं का सदुपयोग कर पाएगा। अमरावतीवरून आलो आहे. तसं माझं मूळ गाव रामासौर आहे. मी अमरावती शहरामध्ये राहतो आणि आज श्री दत्त मंदिर संस्थान वाठोळा शुक्लेश्वर या मंदिराचा 125वा वर्धापन दिन आहे आणि त्या निमित्ताने आमच्या या आश्रमचे कैवल्यवासी संचालक प्राध्यापक धनंजय वर्मा सर उर्फ यक्षदेव बाबा वैद्यराज बाबा यक्षदेव बाबांच्या स्मृतींना जागृती मिळावी म्हणून आज या दिवशी बाबांच्या जीवनावर एक सुंदर पुस्तक प्रकाशित झालं. मानवता, धर्म आणि योगी. प्राध्यापक धनंजय वर्मा, चित्रकार ते महंत वैद्यराज यक्षदेव, इथपर्यंतचा बाबांचा प्रवास, त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्यासोबत असलेल्या अनेक त्या चित्रकारितेच्या व्यवसायामधले त्यांचे मित्र असतील. त्यानंतर त्याच शासकीय चित्रकला महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून बाबांनी कामकाज केलं. त्या ठिकाणी असलेले त्यांचे शिष्य असतील. त्यानंतर बाबांनी महानुभाव अध्यात्माचा अभ्यास करून या अध्यात्माच्या अनुषंगानं दीक्षा अनुसरण घेतली. त्यानंतर त्यांची लाभलेली त्यांना असलेली सगळी भक्तमंडळी त्या सर्वांनी आपल्या स्मृतींना एक उजाळा मिळावा म्हणून बाबांच्या या जीवनावरती एक असा समृद्ध ग्रंथ तयार केला आणि त्याचं प्रकाशनही आज या 125व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं वाठोळा शुक्लेश्वर या गावी संपन्न झाला. श्री दत्त मंदिर देवस्थानाच्या 125व्या वर्धापन दिन सोहळ्याचे वाठोळा शुक्लेश्वरचा इतिहास सुवर्णाक्षराने लिहिला गेलाय. साधू संत, राजकीय नेते आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा दिवस अविस्मरणीय ठरला आहे.